नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आता आपण किर्लोस्कर न्यूमॅटिक या कंपनीचं थोडं ॲनालिसिस करूया। ही खूप जुनी कंपनी आहे, गेली 50-60 वर्ष जुनी कंपनी आहे किर्लोस्करांची आणि अजूनही त्यांची पुढची पिढी सांभाळते आहे। ओके, तर हा शेअर टिपिकली तर प्राईस बाय अर्निंग रेशो आहे 38, म्हणजे थोडा महाग वाटेल तुम्हाला, पण ROC म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल उत्तम आहे, 28% आहे। रिटर्न ऑन इक्विटी हे पण 21% आहे। इक्विटी खूप छोटी आहे, म्हणजे फक्त 13 कोटी इक्विटी आहे। लक्षात ठेवा की जेवढं कमी कॅपिटल किंवा जेवढं कमी इक्विटी तेवढी ती कंपनी जास्त अजाईल असते। ओके, डेट शून्य आहे। ओके, बॉरोइंग शून्य आहे, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। बॉरोइंग असलेली कंपनी नॉर्मली मी अवॉइड करायला सांगतो, कारण बॉरोइंग कसं असतं फिक्स कॉस्टमध्ये ते कॉस्ट पडतेच तुम्हाला। तुमचा प्लांट चालू न चालू, तुमचं उत्पादन चालू आहे किंवा न चालू, तुम्हाला ऑर्डर्स मिळतात नाही मिळतात तर इंटरेस्ट तर चालूच असतं, राईट। तर ते भरावंच लागतं बँकेला। त्यामुळे लोन असलेल्या कंपन्या अवॉइड करायच्या। तर या कंपनीला लोन नाही आहे, फेस व्हॅल्यू 2 आहे कंपनीची। ओके, आणि याचा 1 वर्षाचा PBT राईज 45% झालेला आहे। कंपनी ग्रोथ कंपनी आहे। ओके, एका वर्षामध्ये 45% PBT राईज झालेला आहे आणि ह्याची प्राईस टिपिकली जास्त आहे, आत्ता 1200-1300 असेल, पण तो टेक्निकल चार्ट बघून तुम्हाला घ्यायला पाहिजे। आणि यांनी अजून एक उत्तम गोष्ट म्हणजे यांनी नवीन बिझनेस सुरू केला आहे नाशिकला, कॉल्ड NMD बिझनेस। ओके, फोर्जिंग, फॅब्रिकेशन आणि फाउंड्री। ओके, हे नवीन त्यांनी व्हर्टिकल सुरू केलेलं आहे। बेसिकली आधी ते फक्त कॉम्प्रेसर्स बनवायचे। ओके, रेफ्रिजरेशन कॉम्प्रेसर किंवा एअर कॉम्प्रेसर्स जे रिफायनरी, पॉवर प्लांट वगैरे या ठिकाणी किंवा केमिकल प्रोसेस इंडस्ट्रीला लागतात, मोठाले कॉम्प्रेसर्स। ओके, नंतर एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन कॉम्प्रेसर्स, नंतर VA चिलर्स। ओके, रेफ्रिजरेशनमधले बऱ्याच ॲसेसरीज बनवतात। नंतर CNG पॅकेजेस पण बनवतात, CNG कॉम्प्रेसर पण बनवतात जे आपल्या कारला वगैरे लागतात, ते गॅस कॉम्प्रेशन, CNG कॉम्प्रेसर्स। नंतर ऑपरेशन मेंटेनन्स बिझनेस, लीजवर पण देतात ते ना, हे सगळे कॉम्प्रेसर आणि ट्रान्समिशन, हे त्यांचे बरेचसे बिझनेसेस ऑलरेडी आहेत। एव्हरीथिंग इज इन प्रॉफिट। ओके, कंपनी उत्तम आहे, DNA उत्तम आहे आणि ह्याच्यामध्ये इश्यू तसा काहीच दिसत नाही मला। आणि आता मार्केट खाली असल्यामुळे अशा कंपन्या घ्यायच्या असतात। जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा उत्तम DNA वाल्या कंपन्या आणि ज्याचे प्रॉफिट्स रायझिंग आहेत, ओके, इयर ऑन इयर, आणि कर्जबाजारी कंपन्या नाही आहेत, म्हणजे कर्ज शून्य आहे अशा कंपन्या, आणि ऑब्वियसली इक्विटी कमी, फक्त 13 कोटी का 14 कोटी इक्विटी आहे, तशा कंपनी तुम्ही शोधत राहा। आणि आता मी जे सांगितले पॅरामीटर्स, ओके, त्याप्रमाणे ROC, ROE पण बघायचं असतं, रिटर्न किती आहेत। ओके, तर ऑब्वियसली याचा ROC आणि ROCला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे ही सारखीच रेकमेंड होत असते किर्लोस्कर न्यूमॅटिक। नुसतं रेकमेंडेशन असून फायदा नाही, तुम्ही त्याचं बेसिक आणि फंडामेंटल अनालिसिस करायला पाहिजे। तर फंडामेंटल पॅरामीटर्स मी तुम्हाला आता सांगितले। आणि किर्लोस्कर न्यूमॅटिक म्हणजे सप्लिमेंटरी टू एअर कंडिशनिंग बिझनेस। एअर कंडिशनिंग बिझनेसला मरण नाही आहे, तसंच किर्लोस्कर कॉम्प्रेसर्सला पण किंवा किर्लोस्कर न्यूमॅटिकला पण मरण नाही आहे। ओके, थँक्यू सो मच। समृद्ध व्हा आणि ऐकत राहा चॅनल, फॉरवर्ड